मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्या ईशानला विचारते की काय चाललं आहे तुझं हे सगळं, तू लहान आहेस का? त्यावर ईशान म्हणतो हो. तुझं काय चाललंय? नित्या म्हणते की मी आता अधिराजच्या घरी चालली आहे. त्यावर ईशान म्हणतो हे तर मला माहितच होतं. नित्या म्हणते की मग काय विचारतोयस, चल बाजूला हो. ईशान सांगतो नाही होणार. म्हणते हे बघ ईशान, असा वेडेपणा नको करू, बाजूला हो. पुन्हा पुन्हा ईशानला बाजूला व्हायला सांगते. मूर्ख ईशान काय ऐकतच नसतो. नित्या म्हणते ईशान तू खूपच चुकीचं वागतोय आणि रागाने रूम मध्ये निघून जाते. आणि राजमा हे सगळं पाहतच असतात. ईशान त्यांना म्हणतो तुमचं काय म्हणणं आहे का यावर? त्यावर अण्णा म्हणतात नाही. ईशान बोलतो आमच्यामध्ये पडायचं नाही, तुमची कामं तुम्ही करा. तर इकडे सर्वजण शेकोटी जवळ बसून गप्पा मारत असतात. तेव्हा लवली म्हणतो या पाहुणींना इथे मला पहारा देण्यासाठी पाठवलेला आहे. मला विचारते का? तर लवली बोलतो त्या मॅडम पासून अधिराजला वाचवण्यासाठी. अधिराज म्हणतो मला तिच्यापासून नाही, तिला माझ्यापासून कोण वाचवणार हा मोठा प्रश्न आहे. त्याच वेळेला अण्णा अधिराजच्या नावाने मोठ्याने ओरडत तिथे येतात. त्यांनी त्या मॅडमना कोंडून ठेवलं आहे असं सांगतात. ऐकून सर्वांना धक्का बसतो. पाहुणी म्हणते एका आरती बरंच झालं, आता तू घरी जाऊ शकतोस. त्याला काय करायचं तिचं? तर विमल लगेच पाहुणीला गप्प करते. त्या म्हणत असतात त्यांचं लग्न ठरलंय ना, तर मग छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात. परंतु विमल म्हणते नाही, असं कोंडून ठेवण्यात काय अर्थ आहे? त्या घरामध्ये कोणी मोठं त्यांना समजवायलाही नाही, म्हणून विमल टेन्शन मध्ये आलेली असते. तर अण्णा काकू तिने म्हणत असतात त्यांना कोणीतरी वाचवायला चला रे. मी इथे आलो कारण मॅडम अधिराजला भेटण्यासाठी येणार होत्या, म्हणूनच हे सगळं घडलं आहे. वर अधिराज चिडूनच म्हणतो बाई माणसाशी असं कोणी वागतं का? हे सगळं माझ्यामुळे झालं असेल ना, तर ते मलाच मिस करायला हवं. अधिराज रेस्ट हाऊस वर जाण्यासाठी निघतो. तर इकडे ईशान दारू पीत एकटाच शांत बसलेला असतो आणि नित्या रूम मधून मोठ्याने ओढत असते ईशान दरवाजा उघड. तू ईशान मात्र दारू पीत एन्जॉय करत असतो. त्याच वेळेला ईशानच्या समोर अधिराज येऊन बसतो. त्याला पाहताच ईशानला खूप धक्का बसतो. तेव्हा ईशान चिडूनच अधिराजच्या डोक्यावर काचेचा ग्लास घालू लागतो. परंतु अधिराज ईशानचा हात मध्येच पकडतो आणि त्याचा हात पिरगाळत ईशानला धमकी देत म्हणतो की तुझी पहिली चूक आहे ना, म्हणून मी माफ करतो, परंतु पुन्हा या अधिराजवर हात उगारण्याची हिंमत करायची नाही, नाहीतर तुला हे सगळं खूप महागात पडेल. मी अधिराज ईशानचा गळा दाबतो आणि म्हणतो की मर्दा आया बहिणींचा मान ठेवायचा असतो, त्यांच्यावर असा अधिकार गाजवायचा नसतो, त्यांना बरोबरीनं वागवायचं असतं आणि हे ज्याला जमत नाही ना त्याला कडक शिक्षा द्यायला हवी, असं आमच्या राजाने आम्हाला शिकवलं आहे. आणि म्हणतो की दरवाजा उघडणार आहे मी आणि नित्याला जाऊन भेटणार आणि तीच तुला शिक्षा करेल. असं म्हणत अधिराज लगेच दरवाजा उघडण्यासाठी निघून जातो. तर ईशान लगेच पाठीमागून येऊन अधिराजच्या कमरेमध्ये लॅम्प घालतो. तेव्हा अधिराज खूप चिडतो. अधिराज लगेच एक फ्रेम उचलून ईशानच्या डोक्यात घालतो. ईशान चक्कर येऊन खाली पडतो. त्यानंतर राज नित्याच्या खोलीचा दरवाजा उघडतो. नित्या विचारते अधिराज तू इथे आणि ईशान कुठे आहे? त्यावर अधिराज म्हणतो तो काय तिथे जमिनीवर झोपला आहे. त्यावर नित्या म्हणते मला माहिती आहे, तूच त्याला धडा शिकवलेला असणार. त्यावर अधिराज म्हणतो छे मी काहीच केलं नाही आणि त्याच्या जवळील सँडल तो नित्याला देऊ लागतो. त्यावर नित्या म्हणते मी एक पण केला आहे, तो आठवतोय का तुला? तेव्हा अधिराजला तो क्षण आठवतो, परंतु अधिराज म्हणतो नाही मला काही नाही आठवत. त्यावर नित्या म्हणते हे बघ अधिराज, तुला खोटं बोलता येत नाही. तुला समजलं असेल ईशानने मला कोंडून ठेवलं आहे म्हणूनच तू इथे आला आहेस आणि काय सांगावं तू मला मिस पण करत असशील. त्यावर राज धक्क्यानंच म्हणतो मिस तुला? तुझी तोंड बघण्याची पण इच्छा नाही माझी. समोर अधिराज जाण्यासाठी निघतो तर नित्या त्याचा हात पकडत म्हणते तुझा पिक्चर सोडण्याची माझी सुद्धा इच्छा नाहीये. त्यावर अधिराज म्हणतो केलं तुला माफ, ती पायतानं घाल. त्यावर नित्या खुश अधिराज खरंच तुम्हाला माफ केलंस? त्यावर अधिराज म्हणतो हो. त्यावर नित्या खुश होत पायामध्ये चप्पल घालते. त्यावर अधिराज म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा माझ्या वाटेला यायचं नाही आणि अधिराज तेथून निघून जातो.